नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये या पावसाने मोठा धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. हजारो रुपयाचा लाखो रुपयाचा खर्च करून शेतकऱ्यांनी जे पीक आणलं होतं ते या पावसामुळे भुईसपाट झालं, वाहून गेलं. अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या. डोळ्यात पाणी आणणारं चित्र सध्या आपण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे. अनेकांनी तर आता आम्हाला मरणाशिवाय पर्याय नाही अशा प्रतिक्रिया आपल्याला गावोगावी ऐकावयास मिळते. त्यांना एक खडूकही किंवा एक वाटीही आपल्या संसारामध्ये राहिलेली नाही, एक रुपयाही जवळ राहिलेला नाही अशी परिस्थिती आपल्याला अनेक कुटुंबाची दिसते. संसार भांड्यासह, घरासह, जमिनीसह वाहून गेल्याचे चित्र महाराष्ट्रावर भर आहे. आणि असा दुष्काळ, ओला दुष्काळ, इतकी अतिवृष्टी आतापर्यंत 50 वर्षाच्या कार्यकाळात आपण पाहिली नाही अशाही प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहे. आणि जे आता दौरे करू लागले आहेत मंत्री, पर्यटन दौरे ज्याचा उल्लेख करता येईल, त्यांचाही हाच अनुभव आहे. आता हे पर्यटन दौरे बंद करून शेतकऱ्यांना तात्काळ थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी करता येईल, आणि जसं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्यक्षात मदत जाहीर केली किंवा शेतकऱ्यांना दिली, घरोघरी दिली, तीच मदत आता या शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र ती मदत करायला कोणी तयार नाही. शेतकऱ्यांना आता थेट मदत हवी आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने, अरे जे मंत्र्यांचे पर्यटन दौरे सुरू आहेत ते नको आहेत. कारण अनेकांना आता खायचं काय, उद्या खायचं काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहे. आणि ही परिस्थिती न बघण्यासारखी महाराष्ट्राभर निर्माण झालेली आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये अनेकांच्या जमिनी वाहून जातील अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेकांचे पिकं पाण्याखाली आहेत. अनेकांचे लाखो रुपये खर्च करून जी द्राक्षे बागा आणली ती सध्या डोक्या एवढ्याला, कंबरा एवढ्याला पाण्यामध्ये आपण पोहताना दिसतोय. आणि अशीच परिस्थिती इतरही पिकाच्या बाबतीत आहे. कापूस, सोयाबीन, सर्वच्या सर्व मका आडवी झालेली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी आता मेटाकुटीला आलेला आहे. आणि शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत असतानाच सरकार मात्र याला गांभीर्याने घेताना दिसत नाही. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दौरे करतायत. त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत, इतर मंत्री करतायत, कृषी मंत्री करतायत. आता विरोधी पक्षाचे लोकही दौऱ्याला सुरू झाले. आता जणू काही दौऱ्याची लाटच आली आहे का? कारण येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांनाही आता लोकांसमोर जायचं आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नेते आता दौऱ्यावर निघाले का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारण शेतकऱ्यांना ओला दुष्काळ हवा आहे आणि हेक्टरी 50,000पेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना अपेक्षित असताना केवळ 5 आणि 10,000च्या मदतीनं आमचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. आणि थेट प्रश्न शेतकरी हे मुख्यमंत्र्यांना विचारतायत, मंत्र्यांना विचारतायत, तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करणार का? 50,000ची हेक्टरी मदत करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतरही पोलीस या शेतकऱ्यांना असे प्रश्न विचारू देत नाही अशी परिस्थिती या दौऱ्यादरम्यान आहे. एका शेतकऱ्याला पोलिसांनी पकडून नेल्याचा व्हिडिओही अनेक प्रसारमाध्यमावर समोर आलेला आहे. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्यालाही कारवाई होते अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई सदृश्य परिस्थितीनुसार आपण शेतकऱ्यांना मदत करू असं सांगतायत. मात्र ते ओला दुष्काळ जाहीर करत नाही. ओला दुष्काळ हा केवळ शब्द आहेत असं देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बोली भाषेतच, त्यांच्या
भाषेतच त्यांना सांगावं लागणार आहे, ओला दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे आणि त्यानुसारच या शेतकऱ्यांना मदत अपेक्षित आहे आणि ती झाली पाहिजे. अन्यथा शेतकरी हा या अतिवृष्टीमुळे देशोधडीला लागलेला आहे. अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. न भरून निघणारी हानी आपण शेतकऱ्याची पाहतो. शेतकऱ्यांचा आक्रोश सध्या आपल्याला मीडियावर पाहायला मिळतो. थेट तुम्ही बांधावर जाऊन पाहू शकता, गावामध्ये जाऊन पाहू शकता. नदीकाठच्या परिस्थिती, जे नदीकाठचे गावे आहेत त्यांची परिस्थिती तर अत्यंत हलाखीची झालेली आहे. जमीन अक्षरशः वाहून गेलेली आहे, ओढ्या लगतच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र शासन याला गांभीर्याने घेऊन ओला दुष्काळ का जाहीर करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. मात्र या शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी आहे आणि ती दिल्यासच हा शेतकरी आता जगू शकेल अशी परिस्थिती आहे. नुकतंच एक राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी आपल्या 1 महिन्याचा पगार शेतकऱ्यांना देण्याचं जाहीर केलं. ही एक अत्यंत शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आपल्याला म्हणावी लागेल. कारण हजारो कोटीचे मालमत्ता असणारे मंत्री जर आपल्या 1 महिन्याचं जर वेतन देत असेल तर ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा नाही का, असा एक प्रश्न पडतो. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतायत ओला दुष्काळ हा केवळ शब्द आहे, तो जाहीर करण्याची गरज नाही, टंचाईग्रस्त म्हणून आपण जाहीर करू आणि तशी मदत करू, हवी तेवढी मदत होईल. मात्र तुमचे दोन्हीही सरकार केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना तुम्ही केंद्राकडून मदत घेऊन शेतकऱ्यांना का मदत करत नाही आहे असा एक प्रश्न पडतो. शेतकऱ्यांना सध्या कोणी वाली उरलाय की नाही, केवळ त्यांचा राजकारणासाठी मतदानासाठी उपयोग होतोय का असाही एक प्रश्न पडतो. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्याला केवळ कर्जमाफीचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांचं मतदान लोकसभेसाठी घेतलं, विधानसभेसाठी घेतलं. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली नाही. आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, तोही पाळला नाही. या सर्व घटना बघता आपल्याला शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न पडतो. कारण शेतकऱ्यांचा बियाणाचा खताचा खर्च मोठा वाढलेला असताना त्या तुलनेत शेतीला जे उत्पादन निघतंय त्याला हमी भाव मिळत नाही. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारीपणामध्ये अडकलेला आहे. कर्जाचा डोंगर या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे आणि आत्महत्याशिवाय या शेतकऱ्यांकडे पर्याय राहिलेला नाही. दररोज आपल्याला 8 ते 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होताना दिसत आहेत आणि या नंतरच्या काळात या आत्महत्या वाढू शकतात. या दरम्यानही अनेक शेतकऱ्यांनी आपलं शेतीत काही राहिलं नाही, शेती वाटोळं झालं आहे. या कारणामुळे गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता आपण काय करणार या हतबलतेने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. हे या सरकारला दिसणार का, देवाभाऊ सरकारला दिसणार का? देवाभाऊ यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी जी 50,000ची मदत अपेक्षित आहे आणि जी मागणी आहे ती द्यावी, तरच हा शेतकरी टिकेल. अन्यथा 2 आणि 5,000 या शेतकऱ्यांचं भरून निघणारं नुकसान झालेलं नाही आणि ते भरूनही निघणार नाही. शेतकऱ्यांचे जमिनी वाहून गेलेल्या याची या परिस्थितीची जाण ठेवून सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केवळ मंत्र्यांनी पर्यटन दौरे काढून यामध्ये काही तोडगा निघणार नाही. अनेक आमदार खासदारांचे पर्यटन दौरे आपण शेतामध्ये भेट देताना चित्र आपल्याला माध्यमावर दिसतंय. मात्र एकाही शेतकऱ्याच्या मदतीसाठी एखादा खासदार आमदार आलेला नाही आणि त्याला थेट मदत केली नाही अशी परिस्थिती आहे. निवडणुकीमध्ये कोट्यावधीचा खर्च करणारे हे आमदार खासदार आज मात्र शेतकऱ्यासाठी हजारामध्येही रुपये खर्च करायला नाही, लाखामध्ये रुपये खर्च करायला नाही. धान्य किराणा भरून देण्यासाठीही या खासदार आमदारांची ऐपत राहिलेली नाही का असा प्रश्न पडतो. शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही असाही या माध्यमातून प्रश्न पडतो. त्यामुळे
या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली आहे ओला दुष्काळाची ती राज्य शासनाने पूर्ण करावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ द्यावी, तरच शेतकरी हा या परिस्थितीतून सावरू शकेल. आपणही आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आपल्या भागामध्ये जो पाऊस झालेला आहे त्याने किती प्रमाणात नुकसान झालं आणि शासनाने या संदर्भात काय पाऊल तात्काळ उचललं पाहिजे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.